आज आपण इथे फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियम भरभरून असणारे नाश्त्याचे दोन प्रकार पाहणार आहोत. पहिला म्हणजेच नाचणीची इडली आणि दुसरा म्हणजेच नाचणीचा उत्तप्पा. दोन्हीमध्ये हे भरभरून असे प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम आहेत. लहान मुलांना तुम्हाला सगळ्यांसाठी ही उत्तम नाश्ता आहे आणि पोट भरणीचा आहे आणि खायलासुद्धा टेस्टला खरंच खूप छान लागतो. आणि एकाच पिठापासून दोन्ही पदार्थ बनवून तयार होतात. ते कसे चला पाहूया. त्यासाठी एक बाउल घ्यायचा. बाउलमध्ये 1 वाटी एवढी नाचणी घ्यायची आहे. स्वच्छ करून घेतलेली आहे. ज्या वाटीने नाचणी घेतली त्याच वाटीने आपल्याला रेशनचा किंवा इडलीचा तांदूळ घ्यायचा आहे. अगदी 1 वाटी नाचणी, 1 वाटी तांदूळ व्यवस्थित मिक्स करायचे. 7 ते 8 पाण्याने धुवायचे आहेत, कारण नाचणीमध्ये खूप खराबपणा असतो आणि पाण्याचा कलरसुद्धा बदललेला दिसतो. त्यामुळे स्वच्छ 7 ते 8 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. जेवढे डुबेल एवढे पाणी घाला आणि 7 ते 8 तास झाकण ठेवून भिजायला ठेवा. आता दुसरा बाउल घेऊन त्याच्यामध्ये अर्धी वाटी उडीद डाळ, 4 चमचे पोहे आणि 2 चमचे इथे आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत. मेथी दाण्यामुळे पीठ व्यवस्थित फर्मेट होतं. स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून 7 ते 8 तास व्यवस्थित भिजून द्यायचे आहेत. 7 ते 8 तास झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे उडीद डाळ, पोहे आणि आपली मेथी व्यवस्थित फुलून वरती आलेले आहे. एकदम परफेक्ट असं भिजलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ग्राइंडर असेल किंवा मिक्सर कशामध्ये हे फिरवून घ्या. जेवढं बसेल तेवढं मिक्सरमध्ये आपल्याला ह्याच्यामधले मिश्रण घालायचे आहे आणि मिश्रण घातल्यावरती आपल्याला दुसऱ्या पाण्याचा वापर न करता याच्यामध्ये जे पाणी आहे त्याच पाण्याचा वापर करून पीठ व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. या पाण्याचा वापर केल्यामुळे काय होतं, पीठ व्यवस्थित फर्मेट होतं. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मिक्सरला व्यवस्थित मी इथे फिरवून घेणार आहे. पाणी थोडे कमी पडलेले होते त्यामुळे बॅटरसुद्धा थोडे हलकेसे ड्राय आहे. ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. मिक्सरला आत्ता फिरवल्या तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं इथे बॅटर बनवून तयार आहे. आता हे बॅटर काढण्यासाठी आणि पीठ भिजवण्यासाठी आपल्याला एक मोठं असं पातेलं लागणार आहे. तुमच्याकडे मोठं भांडं असेल ते घ्या आणि त्याच्यामध्ये सुरुवातीचं हे पीठ म्हणजेच उडीद डाळीचं हे पीठ त्याच्यामध्ये काढून घ्या. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. अगदी ह्याच टेक्स्चरमध्ये आपल्याला पाणी घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला राहिलेली दुसरी डाळीचा बॅच होता तो छान असा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या पातेल्यात काढायचा आहे. काढून घेतल्यानंतर चमच्याने छान असा हलवायचा आहे. यामुळे काय होतं, आपलं पीठ जे आहे ना ते एकदम फ्लफी होतं आणि भिजायला सुद्धा सोपं जातं. इकडे आपले तांदूळ आणि जी नाचणी होती ती सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे. तर ती सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामधलंच पाणी वापरून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे मला जेवढे मिक्सरच्या भांड्यात बसेल तेवढे घेऊन मी त्यातलंच पाणी घालून छान असं मिक्सरला फिरवलं आणि जे आपण डाळीचं बॅटर काढून घेतलं होतं त्याच्यामध्येच हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता इथे सगळ्या बॅचेस मी व्यवस्थित मिक्सरला फिरवून याच्यात काढलेले आहेत. 4 बोटं घ्यायची आणि एकसारखं गोल सर्कलमध्ये छान असं हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं. यामुळे काय होतं, सगळं पीठ फ्लपी होतं आणि भिजायला सोपं जातं, त्याला जाळी पडते आणि व्यवस्थित फर्मेट होतं. यासाठी तुम्ही ही प्रोसेस 3 ते 4 मिनटं नक्कीच करा. आता व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे. आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पूर्ण 10 ते 12 तास भिजायला सोडायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही संध्याकाळी करा आणि सकाळी पीठ पाहू शकता किती छान असं एकदम फ्लपी आणि जाळीदार असं फुलून वरती आलेलं आहे. अगदी आपल्याला इडली आणि उत्तप्पा याचा तुम्ही डोसासुद्धा बनवू शकता. एकदम क्रिस्पी आणि छान असा बनवून तयार होतो. आता पीठ पाहू शकता एकदम जाळीदार असं आणि परफेक्ट असं इथं पीठ बनवून तयार झालेलं आहे, जसं आपल्याला हवं तसं. आता आपल्याला हे पीठ नाही व्यवस्थित छान हलवून मिक्स करायचं आहे. त्यासाठी मी इथे चमच्याचाच वापर केलेला आहे. चमच्याने गोल आकारामध्ये छान फिरवलं की आणखी ती छान हलकं आणि फ्लपी बनतं. आता हे पीठ व्यवस्थित आपल्याला फिरवून झाल्यावरती जेवढं पीठ लागेल तेवढंच एखाद्या दुसऱ्या पातेल्यात काढा आणि त्याच्यामध्येच पाणी, मीठ काय असेल ते टाकून घ्या आणि बाकीचं पीठ तुम्ही 2 ते 4 दिवसासाठी एका हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता. मी इथे एका छोट्या पातेल्यात इडलीला आणि उत्तप्प्याला जेवढं लागेल तेवढं पीठ काढून घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. बरोबरच अगदी चवीनुसार 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा सोडा घालणार आहे. सोड्यामुळं काय होतं ना, पीठ व्यवस्थित छान असं त्याला जाळी पडते इडलीला आणि छान असं म्हणजे एकदम खायलासुद्धा खूप छान लागते. आवडत नसेल नाही घातली तरी चालेल, तरीसुद्धा जाळी पडेल, पण जर घातली ना तर आणखी जास्त प्रमाणात जाळी पडेल. व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवूया आणि इथं जे आता इडलीचे जे आपलं स्टँड आहे ना, याला जर आहे ना तुम्ही तेल लावण्याऐवजी तूप जर लावले ना त्याला फ्लेवर खूप छान येईल. त्याच्यामुळे मी सुद्धा इथे तूप लावते. तुपामुळं ना नाचणीची
नाचणीची इडली खायला खरंच खूप छान लागते। आता त्याच्यामध्ये जेवढं हवं तेवढं बॅटर घाला। आता आपण तांदळाचं बॅटर बनवतो इडलीला तेव्हा त्याच्यामध्ये कमी प्रमाणात घालतो ते फुलण्यासाठी, पण इथं असं काही नसतं। ही नाचणीच आहे त्याच्यामुळे ही व्यवस्थित जाळीदार बनून तयार होती आणि जशी पाहिजे तशी सुद्धा फुलती। त्यामुळे हे काटोकाट भरून जरी तुम्ही लावले ना तरी सुद्धा चालेल, व्यवस्थित फुलेल आणि जाळी सुद्धा खूप सुरेख पडेल। आता आपल्याला इथं पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला इडलीचं स्टँड ठेवून झाकण लावायचं आहे आणि 15 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवायचे आहे। तोपर्यंत उत्तप्पा बनवण्यासाठी डोश्याचा तवा गरम करायला ठेवायचा, त्याच्यावरती छान असं तुपाने ग्रेस करून घ्यायचं आणि जी बॅटर आपण इडलीसाठी बनवलं होतं ना त्याच बॅटरने उत्तप्पे बनवणार आहोत। पण जर तुम्हाला इथे डोसा बनवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की डोश्याचे पीठ जे आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात सोडा वापरायचा नाही, म्हणजे क्रिप्सी असा डोसा बनवून तयार होतो। जर उत्तप्पा बनवणार असाल तर माझ्या प्रोसेसमध्ये तुम्ही ती डोश्याचं जी तुम्ही इडलीचं पीठ होतं ना तीच वापरलं तरी चालेल। आता आवडत असतील तर याच्यामध्ये गाजर, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो जे आवडेल ते पालेभाज्या घाला। फक्त मी तुम्हाला इथे प्लेन असाच उत्तप्पा दाखवलेला आहे। इथे तुम्हाला उत्तप्पा आणखी काही प्रकारे किंवा काही व्हेजिटेबल घालून बनवायचं असेल तरी चालेल। तुम्ही पाहू शकता पलटल्यानंतर एकदम सुरेख असा दोन्ही साईडनी कलर आलेला आहे आणि एकदम जाळीदार असा उत्तप्पा बनवून तयार आहे। अगदी त्याच प्रोसेसमध्ये दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला सोडून दाखवले। जर तुम्हाला वाटत असेल दाटसर पीठ पडतंय तर हलकंसं फिरवलं तरी सुद्धा चालतं आणि तरी सुद्धा त्याला छान अशी जाळी पडते। अगदी मी तुम्हाला इथे दाखवते तसे छान असे बलून येत त्याला ना छान अशी जाळी पडत आहे। तुम्ही पाहू शकता छान असं ड्राय झालं की वरच्या साईडनी हलकंसं थोडंसं तूप सोडून घ्यायचं आणि तूप सोडल्यानंतर ना आपल्याला या डोश्याची पलटी करून घ्यायची आहे। आता डोसा खालच्या साईडनी छान असा ब्राऊन झालेला आहे। आता दोन्ही साईडनी सुद्धा छान असा शेकून बनवून तयार होतो। अगदी 2 मिनिटात हा उत्तप्पा बनवून तयार होतो। साईडला काढूया, तुम्हाला मी इथे दाखवते। एकदम सॉफ्ट स्पंजी असा इथे उत्तप्पा बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा बनवून तयार झालेला आहे। लहान मुलांना टिफिनला सट्टा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे, किंवा तुम्ही घरी जर नाश्त्याला बनवणार असाल तरी सुद्धा एकदम परफेक्ट आहे। इडलीला सुद्धा 15 मिनिटं झालेली आहेत। आता ही स्टँड आपण बाजूला काढून घेऊया आणि इडली कशी झाली ते पाहूया। आता तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इडल्या पूर्ण सगळ्या थंड होऊ द्या, थंड झाल्यानंतरच काढा म्हणजे त्या व्यवस्थित निघतात। आणि जर गरममध्ये तुम्ही काढचाल, अगदी मी तुम्हाला इथे दाखवते तसे, तर ती खाली चिटकायला लागेल। पण जर तुम्ही थंड झाल्यावर काढचाल ना तर ती अजिबात चिटकणार नाही। एकदम सॉफ्ट जाळीदार अशी इडली बनवून तयार झालेली आहे। आता अशा प्रकारे आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया। आता इथे मी सगळ्या इडल्या काढून घेत आहे आणि सगळ्या इडल्या काढून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते की आपली इडली बनवून कशा प्रकारे तयार झालेली आहे। चला तर मग पाहूया आपली इडली कशी बनवून तयार झालेली आहे। हातात घेतल्यानंतर एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे, जाळी व्यवस्थित पडलेली आहे आणि मी तुम्हाला इथे दाबून सुद्धा दाखवते। एकदम जशीच तशी राहत आहे आणि आतून सुद्धा पाहू शकता एकदम जाळीदार। आणि ही इडली खायला खरंच खमंग लागते बरं का, खूप टेस्टी सुद्धा लागते। एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि माझा हा व्हिडिओ, ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।